press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रहुमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे निर्देशांकाचे प्रकार होते, त्यानंतर निर्देशांकाची जी रचना होती, या संदर्भात माहिती पाहिली. आज आपण निर्देशांक रचनेच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये दोन पद्धती दिलेल्या आहेत. एक आहे साधा निर्देशांक सिंपल इंडेक्स नंबर आणि दुसरा आहे भारान्वित निर्देशांक, ज्यात भार दिला जातो. पर्टिक्युलर गोष्टींवर भार देऊन निर्देशांक तयार केला जातो, त्याला तुम्ही म्हणतात भारान्वित निर्देशांक. आणि दुसरा आहे सिंपल निर्देशांक, साधा निर्देशांक. तर या संदर्भात आपणास माहिती घ्यावयाची आहे. तत्पूर्वी पहा, आपण निर्देशांकाचे 4 प्रकार पाहिले होते. एक किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतूने तयार केलेला निर्देशांक. तर आपण जो साधा निर्देशांक पाहणार आहोत, त्या साध्या निर्देशांकाचे आपण 3 पद्धतीने उदाहरणं पाहणार आहोत. त्यामध्ये पहिले येतं किंमत निर्देशांक. मग किंमत निर्देशांकाचं सूत्र वापरून आपण साधा निर्देशांक काढू. त्याचबरोबर पहा, पुढे आहे संख्यात्मक निर्देशांक आणि लास्ट वन आहे मूल्य निर्देशांक. आता साधा निर्देशांकाचा जर विचार केला तर किंमत निर्देशांकाचा जर विचार केला तर किमतीला प्राधान्य दिलंय. मग ती किंमत चालू वर्षातील आणि आधारभूत वर्षातील किंवा मूळ वर्षातील. मग त्याचं सूत्र दिलेलं आहे पहा, साध्या निर्देशांकामध्ये किंमत निर्देशांक त्याचं सूत्र P01 इज इक्वल टू, पहा इथे दिसते तुम्हाला, P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100. आता समेशन P1 काय आहे, तर चालू वर्षातील वस्तूची जी किंमत आहे त्या किमतींची, वस्तूंच्या किमती आहे त्यांची बेरीज, त्याला तुम्ही म्हणतात समेशन P1. आणि मूळ वर्षातील ज्या वस्तूंच्या किमती आहे त्या किमतीला तुम्ही म्हणतात समेशन P0. मग अशा प्रकारे जो किंमत निर्देशांक आहे, साधा किंमत निर्देशांक, याचं सूत्र आपण पुन्हा एकदा रिपीट करतोय. पहा, P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100. म्हणजेच पहा, साधा किंमत निर्देशांक त्याचं सूत्र अंशस्थानी आहे चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज छेद मूळ वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज गुणिले 100. आणि या सूत्राचा वापर करून आपण उदाहरण सोडवणार आहोत. तत्पूर्वी पहा, आपण तीनही सूत्र कशी आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊ आणि नंतर आपण उदाहरण पाहू. तर सर्वात पहिलं पहा, किंमत निर्देशांक पाहिला आपण. त्यानंतर दुसरा येतो संख्यात्मक निर्देशांक, त्याला परिणाम निर्देशांक, क्वांटिटेटिव्ह इंडेक्स नंबर. मग याच्यामध्ये नगसंख्येवर भर दिला, वस्तूंची नगसंख्या जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीला प्राधान्य दिलंय. म्हणूनच पहा, मग याचं सूत्र येतंय संख्यात्मक किंमत निर्देशांक Q01. Q स्टँड फॉर क्वांटिटी, त्याला तुम्ही म्हणतात संख्या किंवा नगसंख्या. मग आता जो संख्यात्मक निर्देशांक आहे, संख्यात्मक किंमत निर्देशांक आहे, त्याचं सूत्र पहा, फळ्यावर दाखवलंय. Q01 इज इक्वल टू समेशन Q1 अपॉन समेशन Q0 मल्टिप्लाय 100. मग आता समेशन Q1 काय आहे, चालू वर्षातील नगसंख्येची जी एकूण बेरीज असते त्याला तुम्ही म्हणतात समेशन Q1. त्यानंतर मूळ वर्ष, त्याला तुम्ही बेस इयर किंवा आधारभूत वर्ष असे देखील म्हणतात. मग मूळ वर्षातील नगसंख्यांची एकूण बेरीज त्याला तुम्ही म्हणतात समेशन Q0. तर या सूत्राचा वापर करून आपण पुढे गणित सोडवणार आहोत. त्यानंतर पुढचा तिसरा
साधा निर्देशांक साधा निर्देशांक हा मूल्य निर्देशांकाच्या स्वरूपात तयार केला जातो. मग आता मूल्य निर्देशांकाचं सूत्र काय आहे पहा. मूल्य निर्देशांक व्हॅल्यू इंडेक्स नंबर. मग आता हा व्हॅल्यू इंडेक्स नंबर त्याला तुम्ही V01 असं देखील म्हणतात. V01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 मल्टिप्लाय 100. म्हणजेच पहा मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगतोय की समेशन हे जे चिन्ह आहे हे समेशनचं आहे, हे बेरीज सूचित करतं. म्हणजेच पहा आपण चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमती व संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज ही आपण समेशनच्या सहाय्याने निर्देशित करतो, बेरीज केलेली आहे. म्हणून पहा आता इथे जे अंशस्थानी आहे समेशन P1 Q1 P1 Q1 P1 मल्टिप्लाय Q1 म्हणजेच P1 गुणिले Q1 असं तुम्ही त्याला म्हणतात. मग समेशन P1 गुणिले Q1 छेद समेशन P0 गुणिले Q0 मल्टिप्लाय 100. मग आता पहा जे मूल्य निर्देशांक आहे त्याचा जो P1 Q1 काय सूचित करतो तर चालू वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व त्यांची नगसंख्या क्वांटिटी यांच्या गुणाकाराची बेरीज ही कशाच्या सहाय्याने केली P1 मल्टिप्लाय Q1. त्यानंतर पुढे आहे समेशन P0 Q0 म्हणजेच मूळ वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज. Q ला क्वांटिटी म्हटल्या, नगसंख्या म्हणा तुम्ही. मग P0 मल्टिप्लाय Q0 म्हणजेच मूळ वर्षातील किंमत गुणिले मूळ वर्षातील वस्तूंची नगसंख्या यांची केलेली बेरीज. मी पुन्हा एकदा सूत्र रिपीट करतोय पहा. V01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 मल्टिप्लाय 100. मग अशा पद्धतीने आपण जो मूल्य निर्देशांक आहे या सूत्राचा वापर करून आपण तो मूल्य निर्देशांक मिळवू शकतो. तर मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक व किंमत निर्देशांक यांची जी उदाहरणं आहे ती आपण पुढील प्रमाणे पाहू. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण निर्देशांक रचनेच्या पद्धती यामधील जो साधा निर्देशांक आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिला साधा निर्देशांकाच्या पद्धतीमध्ये सर्वात पहिल्या पद्धतीचा वापर केला जातो किंमत निर्देशांक, प्राइस इंडेक्स. मग त्याचं सूत्र दिलेलं आहे पहा इथे. P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100. आता समेशन P1 याला तुम्ही चालू वर्षातील किमतीची एकूण बेरीज असे म्हणतात. समेशन P0 ला मूळ वर्षातील किमतीची एकूण बेरीज असे म्हणतात. मग याच्या स्टेप काय आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण समेशन P0 म्हणजेच मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करू. त्यानंतर समेशन P1 म्हणजे चालू वर्षातील किमतींची बेरीज आणि मग ह्या सूत्राचा वापर P0 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100 या सूत्राचा वापर करू. आता इथे गणित दिलेलं आहे पहा तुम्हाला. वस्तू 2010च्या किमती आणि 2015च्या किमती. आता 2010 ला मूळ वर्ष म्हटलं, आधारभूत वर्ष, बेस इयर. मग P0 ने ते दर्शवलं आणि 2015 हे चालू वर्ष P1 ने दर्शवलं. आता 2010 मध्ये अ, ब, क, ड या वस्तूंच्या किमती होत्यात 20, 60, 100, 40. मग त्यावरून त्या सर्व वस्तूंची बेरीज केली तर तुम्हाला आधारभूत वर्षातील वस्तूंचं समेशन P0 मिळत आहे, ते आहे 220 आणि चालू वर्षातील समेशन P1 ते मिळत आहे तुम्हाला 300. येथे चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज केली ती आहे 300. मग आपण किंमत निर्देशांक P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100 म्हणजेच 300 छेद 220 गुणिले 100. 300 ला 220 ने भाग दिल्यास त्याचा भागाकार येतो 136.36
म्हणूनच येथे साध्या पद्धतीने किंमत निर्देशांक P01 बरोबर 136.36 या पद्धतीने आपण साध्या किंमत निर्देशांकाचा वापर करून किंमत निर्देशांक काढला. यात किमतीला प्राधान्य देण्यात आलेले होते. त्यानंतर साधा किंमत निर्देशांक काढण्याची दुसरी पद्धत आहे, तिला आपण म्हणतो संख्यात्मक निर्देशांक किंवा परिमाण निर्देशांक, क्वांटिटी. आता इथे क्वांटिटीला महत्त्व दिलेलं आहे. पहा, संख्यात्मक निर्देशांक Q01 इज इक्वल टू समेशन Q1 अपॉन समेशन Q0 मल्टिप्लाय 100. आता इथे समेशन Q1 त्याला तुम्ही चालू वर्षातील नगसंख्येची एकूण बेरीज, तर समेशन Q0 आपण कशासाठी वापरतोय? मूळ वर्षासाठी. म्हणून पहा, मूळ वर्षातील नगसंख्येची एकूण बेरीज. आता येथे साध्या पद्धतीचा वापर करून संख्यात्मक निर्देशांकाची रचना करताना इथे खालील प्रमाणे स्टेप वापरल्या जातात. तर पहिला आहे पहा, समेशन Q1 काढा, मग चालू वर्षातील वस्तूंची नगसंख्येची बेरीज काढा. त्यानंतर समेशन Q0 मिळवण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या मूळ वर्षातील नगसंख्येची बेरीज करावी लागते. अशा प्रकारे समेशन Q1 आणि Q0 मिळाल्यावर आपण Q01 इज इक्वल टू समेशन Q1 अपॉन समेशन Q0 मल्टिप्लाय 100 या सूत्राचा वापर करून संख्यात्मक निर्देशांक पद्धतीच्या साहाय्याने निर्देशांक काढतो. तो पुढील प्रमाणे. पहा, इथे अ, ब, क, ड या 4 वस्तू घेतलेल्या आहे. 2000 मधील वस्तूंची संख्या 2000 याला मूळ वर्ष म्हटलेलं आहे, आणि 2001 मधील वस्तूंची संख्या 2001 ला चालू वर्ष Q1 असे म्हटलेले आहे. पुस्तकात Q2 दिसत आहे, पण ते Q1 असे आहे. मग आता पहा, इथे काय करायचंय? आता मूळ वर्षातील वस्तूंची संख्या 30, 55, 90, 35. मग तुम्हाला समेशन Q0 मिळाला 210, आणि चालू वर्षातील वस्तूंची संख्या 45, 70, 105, 60. मग यावरून समेशन Q1 मिळाला 280. मग त्यात सूत्रात टाकलं 280 चे 210 गुणिले 100 बरोबर 133.33. म्हणून येथे Q01 बरोबर 133.33. येथे निर्देशांक तयार करताना चालू वर्षातील व मूळ वर्षातील वस्तूंची संख्या, त्यालाच तुम्ही म्हणतात क्वांटिटी, नगसंख्येचा विचार केलेला आहे. चालू वर्षातील नगसंख्या आणि मूळ वर्षातील नगसंख्या याच्या आधारे निर्देशांक तयार केलेला आहे. त्यानंतर साधा निर्देशांक काढण्याची तिसरी पद्धत, त्याला तुम्ही मूल्य निर्देशांक असे म्हणतात, व्हॅल्यू विचारात घेतलेली आहे. वस्तूचं मूल्य. आता वस्तूचं मूल्य हे प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी, म्हणजेच किंमत गुणिले नगसंख्या या आधारे मिळत असते. मग आता मूल्य निर्देशांक हा V ने निर्देशित केला जातो. V01 इज इक्वल टू समेशन P1 मल्टिप्लाय Q1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय Q0 मल्टिप्लाय 100. मग आता येथे समेशन P1 Q1 काय आहे? तर चालू वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज, आणि समेशन P0 Q0 बरोबर मूळ वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज. आता याचे स्टेप काय आहे? तर सर्वात सुरुवातीला मूळ वर्षामधील वस्तूंची किंमत व संख्या यांचा गुणाकार P0 Q0 काढणे, त्याची बेरीज करून समेशन P0 Q0 मिळवणे. 2 नंबर, चालू वर्षातील वस्तूंची किंमत व संख्या यांचा गुणाकार P1 Q1 काढणे व त्यांची बेरीज करून समेशन P1 Q1 मिळवणे. मग आता सूत्र आहे, मूल्य निर्देशांक बरोबर V01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 मल्टिप्लाय 100 या सूत्राचा वापर करून आपण पुढील प्रमाणे गणित सोडवू. पाय ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की मूळ वर्ष आणि चालू वर्ष. आता मूळ वर्षात प, फ, ब, भ या वस्तू आहे, त्यांची किंमत P0, आणि
मूळ वर्षातील वस्तूंची नग संख्या Q0 ने दर्शवलेली आहे. मग आता प ची किंमत 5, क्वांटिटी 4, 5 गुणिले 4 बरोबर 20. फ ची किंमत 10, क्वांटिटी 3, 10 गुणिले 3 बरोबर 30. तर अशा प्रकारे आपण समेशन P0 Q0 बरोबर तुमचे उत्तर येतं 100. इकडे चालू वर्षातील वस्तूची किंमत P1 ने दर्शवलेली आहे आणि नगसंख्या Q1 ने दर्शवलेली आहे. मग P1 मल्टिप्लाय Q1 केलं तर 20 गुणिले 10 बरोबर 200, 30 गुणिले 8 बरोबर 240. अशा पद्धतीने समेशन P1 Q1 बरोबर तुम्हाला येतंय 880. पाय ते P0 Q0 या साहाय्याने तुम्हाला समेशन P0 Q0 काढता येते आणि P1 Q1 च्या साहाय्याने समेशन P1 Q1 काढता येते. मग ते आपण सूत्रामध्ये टाकलं V01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 मल्टिप्लाय 100. 880 छेद 100 गुणिले 100. मग त्याचं उत्तर येतं मूल्य निर्देशांक V01 बरोबर 880. तर अशा पद्धतीने आपण साध्या पद्धतीच्या साहाय्याने किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक काढलेले आहे. उदाहरण समजल्यास लेक्चर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.